डिअर स्टुडंट्स, अगेन वेलकम. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण हायड्रोकार्बन्सशी रिलेटेड आजची प्रिपरेशन मेथड बघणार आहे, अल्किल हॅलाइडची. टॉपिक जो आहे आपला सुरू तो आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्स अँड अरिन्स. लास्ट लेक्चरला आपण अल्कोहोलला यूज करून अल्किल हॅलाइड कसे प्रिपेअर करायचे त्याच्या बऱ्याचशा मेथड शिकलेलो आहोत. ओके, आजच्या लेक्चरला आपण पुढचा पार्ट घेणार आहे प्रिपरेशन मेथडमधलाच, ज्याचं टायटल आहे फ्रॉम हायड्रोकार्बन्स. आणि हायड्रोकार्बनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे अल्किन्सला. तुम्हाला आयडिया आहे हायड्रोकार्बनमध्ये कोण कोण येतं? तर त्याच्यामध्ये अल्केन येतात, अल्किन्स येतात, अल्काइन्स येतात आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन येतात. मग आज आपल्याला त्याच्यामधले अल्किन म्हणजे कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड असणारे हायड्रोकार्बन सिलेक्ट करायचे आहेत आणि त्यांना वापरून आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे? अल्किल हॅलाइडचं प्रिपरेशन करायचं आहे. आता ह्या प्रिपरेशनशी रिलेटेड आपल्याला काय बघायचं आहे? ओव्हरऑल प्रिपरेशन मेथडमध्ये पहिली मेथड जी आहे तर अल्किनमध्ये दोन कंडिशन येतात, सिमेट्रिकल अल्किन अँड अनसिमेट्रिकल अल्किन्स. ओके, सिमेट्रिकल अल्किन आणि अनसिमेट्रिकल अल्किन. आता हा सगळा पार्ट जो आहे हा तुम्हाला ऑलरेडी 11th स्टँडर्डमध्ये झालेला आहे. तुम्ही म्हणाल कुठं झाला आहे? तर तुम्हाला आठवते का बघा, मार्कोनिकोप्स रूल आणि अँटी मार्कोनिकोप्स रूल. त्याच रिॲक्शन परत एकदा आपल्याला इथं बघायच्या आहेत. सोप्या रिॲक्शन आहेत बघा. आता अल्किनमध्ये हे दोन टाईप येतात, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल, आता एक्झाम्पल बघा इथं दिलं आहे तुम्हाला. समजा मी इथिन घेतला, इथिन मोलेक्युल जर घेतला तर हा सिमेट्रिकल अल्किन आहे. म्हणजे ह्याला जर मी डिवाइड केलं तर सेम दोन साईड ह्यातनं प्रिपेअर होतात, सेम दोन भाग होतात त्याचे सिमेट्रिकल. अनसिमेट्रिकलमध्ये असे दोन सेम पार्ट होत नाहीत, अनइक्वल पोर्शन आपल्याला तिथं क्रिएट झालेला बघायला मिळतो, त्याला म्हटलं जातं अनसिमेट्रिकल. मग आता त्याच्यामध्ये पहिली मेथड जी आहे तर सिमेट्रिकल अल्किनला वापरून आपण हायड्रोकार्बनचं कन्व्हर्जन अल्किल हॅलाइडमध्ये कसं होतं तर बघायचं आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, सिमेट्रिकल अल्किनमध्ये HXला ॲड केलं जातं. HX म्हणजे काय तर हायड्रोजन हॅलाइड. मग ते हायड्रोजन हॅलाइड म्हणजे काय? एक्झाम्पल बघा, HCl असेल, HBr असेल, HI अशा फॉर्ममध्ये HX हे कंपाऊंड तुमचे येतात. एक्झाम्पल दिलेलं आहे इथं तुमच्या समोर आहे. समजा इथिनला आपण जर HX बरोबर ट्रीट केलं तर काय होणार? ही रिॲक्शन जी आहे ना, ॲडिशन रिॲक्शन ह्या कॅटेगरीमध्ये येते. मग आपल्याला माहिती आहे ॲडिशन रिॲक्शन म्हणजे काय असतं? ज्याच्यामध्ये सायमल्टेनियसली बॉन्ड ब्रेक होतो आणि नवीन बॉन्ड एक तयार होत असतो, त्याला आपण म्हणतो ॲडिशन रिॲक्शन. आता इथं बॉन्ड कसे ब्रेक होतात तर बघा, हा सिमेट्रिकल अल्किन आहे, ह्याच्यामध्ये जेव्हा हा हायड्रोजन हॅलाइड हे कसं आहे, H+ साईन X- साईन असणार आहे. मग करस्पॉन्डिंग डबल बॉन्ड इथं ब्रेक झाल्यानंतर कार्बनची व्हॅलन्सी मेंटेन ठेवून हायड्रोजन एका कार्बनला आणि तुमचा हॅलोजन एका कार्बनला जोडला जातो, समजते? आणि जोडला गेल्यानंतर डबल बॉन्डमधला एक बॉन्ड ब्रेक होऊन तिथं सिंगल बॉन्डचं फॉर्मेशन तुमचं झालेलं बघायला मिळेल. आणि ह्याच्यामधनं इथिनचं कन्व्हर्जन, पर्टिक्युलरली इथिल हॅलाइड म्हणजे X इथं तुमचा आयदर Cl असेल, Br असेल किंवा I अशा फॉर्ममध्ये तिथं हॅलोजन तुमचे येणार आहेत. क्लिअर स्टुडंट? हे सिमेट्रिकल अल्किनच्या बाबतीत झालं. सेम त्याचे एक्झाम्पल पुढं दिलेत. प्रत्येक HX रिलेटेड एकदा HCl ॲड केले, एकदा HBr ॲड केले, एकदा HI ॲड केले आणि हा सिमेट्रिकल अल्किन इथं कन्सिडर केला इथिन. आता इथं स्ट्रक्चर जर हे स्प्लिट करून दिलं तुमचं, दाखवते तुम्हाला इथं मी कसं दिसणार. हे कार्बन आणि कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे तुमचा आणि प्रत्येक कार्बनला काय आहे, 2 हायड्रोजन ॲड आहेत. म्हणजे ह्याला 2 आणि ह्याला 2 हायड्रोजन आहेत. आता हा H+ आणि हा Cl-, समजा मी हा Cl- ह्या कार्बनला जोडला आणि हायड्रोजन ह्या कार्बनला जोडला. कार्बनची व्हॅलन्सी, ह्या कार्बनची व्हॅलन्सी मग 5 होणार, ह्या कार्बनची व्हॅलन्सी पण 5 होणार, कारण मध्ये डबल बॉन्ड आहे. मग हे 5 नको आहे, कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. मग ते मेंटेन ठेवायला काय केलं जातं, ह्यातला एक बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो आणि ब्रेक होऊन मग कार्बनची व्हॅलन्सी मेंटेन राहते. अशा पद्धतीनं ॲडिशन रिॲक्शन असतात, ज्याच्यामध्ये काय बघितलं आपण की जुना एखादा बॉन्ड ब्रेक पण होतो, नवीन एखादा तिथं फॉर्म झालेला पण बघायला मिळेल. त्याचे हे एक्झाम्पल आहेत. एकदा HClची ॲडिशन केली तर आपल्याला त्यातनं इथिल क्लोराईड प्रिपेअर झालेलं बघायला मिळालं. समजा हायड्रोजन ब्रोमाइड ॲड केलं आपण तर त्यातनं इथिल ब्रोमाइडचं प्रिपरेशन आहे. आणि समजा इथिनमध्ये हायड्रोजन आयोडाईड ॲड केलं
तर त्याच्यामधनं इथिल आयोडाईड तुम्हाला मिळेल. आता ह्या सोप्या गोष्टी आहेत, कारण आपण इथं घेताना अल्किन कसला घेतला आहे, सिमेट्रिकल, म्हणजे समान इक्वल 2 पार्टमध्ये तो डिवाईड होऊ शकतो. इन केस अनसिमेट्रिकल अल्किन्स आले, आता इथं अजून एक एक्झाम्पल तुम्हाला दिसतं आहे सिमेट्रिकल अल्किनशी रिलेटेड, 2-ब्युटीन किंवा ब्यूट 2-ENE. आता हे सुद्धा सिमेट्रिकल अल्किन आहे 2-ब्युटीन. ह्याला जर आपण डिवाईड केलं तर सेम 2 पार्ट होतात ह्याचे, आणि ह्याच्यामध्ये HClची ॲडिशन घेतली. सेम वे हायड्रोजन एका कार्बनला जाईल आणि Cl एका कार्बनला येणार, आणि मधला डबल बॉन्ड ब्रेक होऊन 2-ब्युटीनचं कन्वर्जन 2-क्लोरोब्युटेनमध्ये होईल. म्हणजे ह्याचा अर्थ कळतो आहे का, आपण डबल बॉन्डचे जे कंपाऊंड आहेत ना त्याला आपण सिंगल बॉन्डेड हायड्रोकार्बनमध्ये इथं कन्वर्ट झालेलं बघतो आहे. अल्किनला आपण अल्किल हलाइडमध्ये जेव्हा कन्वर्ट करतो तेव्हा ॲडिशन रिॲक्शनच्या थ्रू गेल्यानंतर असणारा डबल बॉन्ड तिथला ब्रेक होतो आणि त्याचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये झालेलं बघायला मिळतं. ओके, समजलं असेल सगळ्यांना. सिमेट्रिकल नंतर पुढचा पार्ट येतो अनसिमेट्रिकल अल्किन्स, म्हणजे ज्याचं इक्वल 2 पार्ट होत नाहीत अशा अल्किन, त्याला अनसिमेट्रिकल म्हणायचं. सिमेट्रीच्या अकॉर्डिंग हे सगळं आहे. आता अशा अल्किनमध्ये जर HX टाईपचे रिएजंट ॲड केले, म्हणजे हायड्रोजन हॅलाइड जर ॲड केले तर कसे प्रोडक्ट मिळणार. आता ही ॲडिशन जे आहे ना, इथं तुमचा रूल येतो मार्कोनिकोव्स रूल. कसला रूल येतो, मार्कोनिकोव्स रूल, ज्याचं स्टेटमेंट काय सांगतं बघा, तुम्हाला हे लास्ट इयरला पण झालेलं आहे. समजा एखादा अनसिमेट्रिकल रिएजंट एखाद्या अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा त्या रिएजंटचा नेगेटिव्ह पार्ट अल्किनमधल्या अशा कार्बनला जाऊन अटॅच होतो ज्याला लेस नंबर ऑफ हायड्रोजन अटॅच असतात. रूल कळाला आहे सगळ्यांना. इथं एक्झाम्पल बघूया आपण. काय म्हटलं मी, एखादा अनसिमेट्रिकल रिएजंट. आता समजा HBr घेतला, हा कसा आहे अनसिमेट्रिकल, कारण हायड्रोजन प्लस चार्ज कॅरी करतो, Br मायनस चार्ज कॅरी करतो. हा तुमचा अनसिमेट्रिकल रिएजंट झाला. हा ॲड होतो कुठं, एखाद्या अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये. अल्किनमध्ये ॲड होतो, याचा अर्थ काय, तो कुठं ॲड होणार, अक्रॉस दी डबल बॉन्ड. जिथं डबल बॉन्ड आहे ना तिथंच तो ॲड होतो. आणि मग रूलनुसार आपण काय म्हणतो की अनसिमेट्रिकल रिएजंटचा जो नेगेटिव्ह पार्ट असतो तो अशा कार्बनला जोडायचा ज्याला लेस नंबर ऑफ हायड्रोजन असायला पाहिजे. लेस म्हणजे कमी. मग आता डबल बॉन्डच्या अक्रॉस जर एवढ्यात बघितलं तर ह्या कार्बनला तुमचा 1 हायड्रोजन आहे आणि ह्या कार्बनला 2 हायड्रोजन आहेत. मग रूलनुसार हा जो Br आहे ना, हा ह्या मधल्या कार्बनला येऊन अटॅच होणार, ॲड होणार, आणि तो जेव्हा ॲड होणार तेव्हा डबल बॉन्डमधला 1 बॉन्ड ब्रेक होणार. समजते. आणि मग बाकी राहिलेला हायड्रोजन 2 कार्बनमधला डबल बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर हा हायड्रोजन तुमचा इथं ह्या पोझिशनशी रिलेटेड ॲड झालेला आपल्याला बघायला मिळेल. आणि ही ॲडिशन जे आहे ह्याच्यामधनं मग मेन प्रोडक्ट तुमचा मेजर प्रोडक्ट हा असा मिळेल. ओके, लक्षात येते का बघा. काय केलं आपण, ह्या 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड होता, निगेटिव्ह पार्ट कार्बनला येऊन अटॅच झाला ज्याला कमीत कमी हायड्रोजन आहेत, आणि इथं 2 हायड्रोजन होते तर HBr मधला हा हायड्रोजन ह्या कार्बनला येऊन जोडला. हा मेजर प्रोडक्ट आहे. ह्याला मेजर का म्हटलं, कारण हा रूलनुसार ॲड झाला आहे. रूल मार्कोनिकोव्स रूलनुसार. अपोजिट प्रॉपर्टी किंवा अपोजिट कंडिशन पण होऊ शकतात. काय काय वेळेला काय होतं की लेस नंबर ऑफ हायड्रोजन असणाऱ्या कार्बनला अटॅच न होता मोर नंबर असणाऱ्या कार्बनला पण अटॅच होऊ शकतं, आणि मग त्याच्यातनं पॉसिबिलिटी अशी आहे. मग हा मायनर प्रोडक्ट येतो. सध्या आपण मार्कोनिकोव्स रूलवरती फोकस केले, त्यामुळं हे एक्झाम्पल त्याच्याशी रिलेटेड बघून ठेवा तुम्ही. समजतं आहे ना मार्कोनिकोव्स रूल, आणि त्याचं एक एक्झाम्पल इथं तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं आहे. सिम्पल एक्झाम्पल आहे. आपण इथं प्रोपीन घेतलं होतं आणि प्रोपीनमध्ये HBr ॲड केलं, हायड्रोजन ब्रोमाइड. रूलचं स्टेटमेंट सगळ्यांच्या लक्षात असेल अशी अपेक्षा आहे. अदरवाईज तुम्ही 11चे टेक्स्टबुक परत एकदा रिफर करू शकता. हायड्रोकार्बन्सचा अल्किन हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये हे भेटेल तुम्हाला इझिली. मार्कोनिकोव्स रूलशी रिलेटेड समजा अजून एक एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं तर त्या एक्झाम्पलशी रिलेटेड बघा. समजा आयसोब्युटिलिन घेतलं. सेम वे आयसोब्युटिलिनचं स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. हे आहे आयसोब्युटिलिन आणि हा आहे HBr प्लस आणि मायनस साईनशी रिलेटेड. रूलनुसार
ॲक्रॉस दी डबल बॉन्ड हे ॲडिशन होणार आहे. आता डबल बॉन्डच्या ॲक्रॉस जर बघितलं तर हे 2 कार्बन येतील तुमचे ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. रूलनुसार आपण काय म्हणतो की निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जोडा ज्याला कमीत कमी हायड्रोजन आहेत. आता ह्या 2 कार्बनमध्ये जर व्यवस्थित बघितलं तर हा जो मधला कार्बन आहे ना ह्याला हायड्रोजन नाही आहे, म्हणजे काहीच नाही आहे, लेस आहे. हा Br इथे येणार आणि हायड्रोजन इथे येईल. हे ॲडिशन जेव्हा होणार तेव्हा मधला बॉन्ड ब्रेक होणार आणि ब्रेक होऊन मग प्रोडक्टमध्ये तुम्हाला असं काहीतरी स्ट्रक्चर क्रिएट झालेलं बघायला मिळेल. मग आयसोप्रोपिलीन जे आहे ना, आयसोप्रोपिलीन किंवा मिथिल प्रोपिन असं त्याचं आयसोब्युटिलीन इज दॅट आणि मिथिल प्रोपिन असं पण त्याला म्हटले. मग ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार? टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडमध्ये होईल किंवा त्याचा IUPAC नेम इथं दिले 2-ब्रोमो 2-मिथिल प्रोपेन. आता हे नेम कसं आलं तर असं कन्सिडर केलं 1, 2, 3 3 कार्बनची चेन आहे. पॅरेंट आला प्रोपेन, 2 नंबरच्या कार्बनला ब्रोमो आणि 2 नंबरच्या कार्बनलाच मिथिल आहे. आणि मग दोन्ही एकाच कार्बनला अटॅच असल्यामुळं इथं अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो केली आहे. ब्रोमीन आणि मिथिल ह्याच्यामध्ये ब्रोमो पहिला येतो त्यामुळं प्रायोरिटी ह्याला पहिली. 2-ब्रोमो 2-मिथिल प्रोपेन अशा फॉर्ममध्ये हा प्रोडक्ट मिळेल. किंवा दुसरी पॉसिबिलिटी मग मी मघाशी सांगितलं त्या पद्धतीनं जास्तीत जास्त हायड्रोजन असणाऱ्या कार्बनलासुद्धा तुमचा निगेटिव्ह पार्ट जाऊ शकतो. त्याच्यानुसार हा मग मायनर प्रोडक्ट दुसरा मिळेल विच इज आयसोब्युटिल ब्रोमाइड. अशा फॉर्ममध्ये हा प्रोडक्ट इथं मिळून जाईल तुम्हाला. ओके, मार्कोनी-कोप्स रूल सगळ्यांना कळाला असेल अशी अपेक्षा आहे. ह्या रूलला बरोबर अपोजिट दुसरा रूल येतो ज्याला म्हटलं जातं अँटी मार्कोनी-कोप्स रूल. त्याचं टायटल काय बघा, अँटी मार्कोनी-कोप्स रूल किंवा त्यालाच पेरॉक्साईड इफेक्ट किंवा त्यालाच खराश इफेक्ट किंवा त्यालाच मायो इफेक्ट असे बरेचसे नेम्स आहेत ऑर फॉर्ममध्ये. अँटी मार्कोनी-कोप्स, पेरॉक्साईड इफेक्ट, खराश इफेक्ट किंवा मायो इफेक्ट. ह्याचं स्टेटमेंट कसं आहे, मार्कोनी-कोप्सच्या एक्झॅक्टली अपोजिट येणार. अपोजिट म्हणजे कसं, थोडासा चेंज काय येतो बघा. आपण मार्कोनी-कोप्समध्ये कन्सिडर करताना काय कन्सिडर केलं होतं की निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जोडा ज्याला कमीत कमी हायड्रोजन आहेत. इथं कंडिशन काय येते, निगेटिव्ह पार्ट अशा कार्बनला जोडा ज्याच्याकडं मोर नंबर ऑफ हायड्रोजन येतील विच कॅरीज अ मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. पण कंडिशन काय, कार्बनच्या डबल बॉन्डच्या अक्रॉसच ते चेक करायचं. तुम्ही टर्मिनल कार्बनला चेक नाही करू शकत कारण आपण अल्किन्समध्ये ही ॲडिशन बघतोय. ओके, हा आहे अँटी मार्कोनी-कोप्सचा रूल. मग त्याच्यानुसार एक्झाम्पल एखादं कन्सिडर करूया आपण. एक्झाम्पलमध्ये बघा, समजा प्रोपीनला आपण हायड्रोजन ब्रोमाइड बरोबर रिॲक्ट केलं इन प्रेझेन्स ऑफ अ पेरॉक्साईड, आयदर हायड्रोजन पेरॉक्साईड ऑर सोडियम पेरॉक्साईड. तर ह्याच्यामधनं तुम्हाला नॉर्मल प्रोपिल ब्रोमाइड हा मेजर प्रोडक्ट मिळेल आणि आयसोप्रोपिल ब्रोमाइड हा मायनर प्रोडक्ट मिळेल. म्हणजे मगाचीच रिॲक्शन आहे, फक्त मेजर मायनरच्या कंडिशन चेंज करायचे. बघा तीच रिॲक्शन दिसते का, हे प्रोपीन आहे अनसिमेट्रिकल अल्किन प्लस मायनस. आपण अँटी मार्कोनी-कोप्स ॲडिशन बघतोय आणि त्या रूलनुसार हा Br अशा कार्बनला जाणार ज्याला जास्तीत जास्त हायड्रोजन आहेत. मग हा ब्रॅकेटमध्ये 2 एंटिटी बघितल्या तर हा जो आपला कार्बन ह्याला 2 हायड्रोजन आहेत आणि ह्याला एकच हायड्रोजन आहे. रूलनुसार Br ह्या कार्बनला येणार आणि हायड्रोजन ह्या कार्बनला जाईल, ॲड होणार, मधला बॉन्ड ब्रेक होणार. ब्रेक झाल्यानंतर हा प्रोडक्ट जो आहे हा मेजर मिळेल आणि जर सपोज 2 नंबरच्या कार्बनला अटॅच झाला तर हा मायनर. हीच रिॲक्शन मगाशी आपण वरती बघितले बघा, सेम वे. ओके, इथं दिसते तुम्हाला तीच रिॲक्शन आहे, फक्त आपण ॲड करताना काय केले, मिडल कार्बनला जर ॲड केलं निगेटिव्ह रिएजंट तर तो मेजर आणि टर्मिनलला ॲड झाला तर तो मायनर. त्याच रिॲक्शनमध्ये सायमल्टेनियसली दोन्ही एक्झाम्पल किंवा दोन्ही रूल तुमचे कवर होऊ शकतात. समजतंय? हे झालं अँटी मार्कोनी-कोप्स ॲडिशन. त्यालाच पेरॉक्साईड, खराश, मायो अशी सब नेम्स आहेत. ओके, एकामेकाला रिलेट असणारे हे दोन्ही रूल्स आहेत. ह्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला येतात, MCQच्या फॉर्ममध्ये येतील किंवा नॉर्मली 2 मार्क्सची रिॲक्शन पण ही ॲज इट इज विचारली जाऊ शकते. आता ह्याच्यावरती
अजून एक एक्झाम्पल इथं दिले, तुम्ही ते ॲज युअर ओन बघू शकता. ओके, तुमच्या समोर आहे अँटी मार्कोनिकोव्स रूलची ॲडिशन, ज्याच्यामध्ये मिथिल टू मिथिल प्रोपिन किंवा आयसोब्युटिलिन घेतले आणि त्याच्यानुसार मग बी आर जो आहे ना तुमचा इथला, हा बी आर ॲड होत असताना ह्या टर्मिनल कार्बनशी रिलेटेड ॲड होऊन तसा प्रोडक्ट तुम्हाला मेजर भेटेल ह्याच्यातनं. CET JEE आणि नीटशी रिलेटेड ह्या पेरॉक्साईड इफेक्टवरती क्वेश्चन असतो. तिथं तुम्हाला रेड मार्कमध्ये तिथं ऑलरेडी नोट्समध्ये दिलेलं आहे बघा. काय सांगितले तिथं की हा जो पेरॉक्साईड इफेक्ट आहे तुमचा, हा फक्त हायड्रोजन ब्रोमाइड दाखवतो. अदरवाईज HCl आणि HI हे जे हायड्रोजन हॅलाइड आहेत ते फक्त मार्कोनिकोव्स रूलने ॲड होतात. HBrच फक्त अँटी मार्कोनिकोव्स रूलनं ॲड होतो. आता एक एक्झाम्पल आपण त्याच्याशी रिलेटेड बघितलेले आहेत. ओके, क्लिअर. ह्या दोन्ही रिॲक्शन ज्या आहेत ह्या तुम्हाला ऑलरेडी झालेल्या आहेत, त्यामुळं जास्त काही तुम्हाला ह्याच्यावरती वर्क घ्यावं लागणार नाही. ओके स्टुडंट, प्रिपरेशन मेथडमधली ही आपली झालेली मेथड परत एकदा आपण रिवाईज केली असं कन्सिडर करूया. थर्ड मेथड आहे फ्रॉम हॅलोजन एक्सचेंज. आता ह्यावरती तुम्हाला एक मार्कचे क्वेश्चन डेफिनेटली येतात. MCQमध्ये असेल किंवा वन आन्सर क्वेश्चन जो आहे तुमचा व्हेरी शॉर्ट आन्सर त्याच्यामध्ये असेल, अशा फॉर्ममध्ये ह्या हॅलोजन एक्सचेंजवरती डेफिनेटली क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. आता बघा, ह्याच्यामध्ये एक 2 ते 3 रिॲक्शन आहेत हॅलोजन एक्सचेंजमध्ये. एक्सचेंज करायचे आहेत फक्त आपल्याला हॅलोजन. आता त्याच्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे फिनकिल्स्टीन रिॲक्शन. सोपी रिॲक्शन आहेत. फिनकिल्स्टीन हा सायंटिस्ट आहे, त्याचं नेम आहे ते, आणि त्याच्या अकॉर्डिंग ह्या रिॲक्शनला त्याचं नेम दिलेलं आहे. त्यानं हे फाइंड आउट केली रिॲक्शन. सो ह्या रिॲक्शनमध्ये काय सांगितलं आहे बघा. समजा अल्किल क्लोराईड किंवा ब्रोमाइड जर आपण ट्रीट केले सोडियम आयोडाईड बरोबर इन प्रेझेन्स ऑफ अ ॲसिटोन, NaI आणि ॲसिटोन ह्यांच्या प्रेझेन्समध्ये जर अल्किल क्लोराईड आपण रिॲक्ट केले ना, तर त्याच्यामधनं हॅलोजनचा एक्सचेंज होऊन तुम्हाला पर्टिक्युलर त्याच्यामधनं अल्किल आयोडाईडच प्रोडक्ट मिळतात. ह्याचं एक मेन ह्या रिॲक्शनचं टायटल जे आहे हॅलोजन एक्सचेंज, म्हणजे इथं अल्किल क्लोराईड जे आहेत ना R-Cl, त्याचं कन्वर्जन कशात होणार R-I, म्हणजे Clच्या जागी एक्सचेंज कुणाचं झाला किंवा Clला एक्सचेंज कोण करता, हा I. म्हणजे क्लोराईडचं कन्वर्जन जर आयोडाईडमध्ये करायचं असेल ना, तर फिनकिल्स्टीन रिॲक्शन हा सोर्स आहे. बघा, त्याची जनरल रिॲक्शन दिसते तुम्हाला इथं. अल्किल क्लोराईड जनरली रिप्रेझेंटेड ॲज R-Cl. ह्याला आपण ट्रीट करायचं आहे कशाबरोबर, सोडियम आयोडाईड बरोबर, इन प्रेझेन्स ऑफ अ ॲसिटोन अलॉंग विथ दी अल्कोहोल. एक्सचेंज काय होणार, तर इथं तुम्हाला तसं ओव्हरऑल बाय प्रोडक्टमध्ये काय गेले हे करून दाखवलेलं आहे बघा. ह्या अल्किल क्लोराईडमधला हा Cl आणि सोडियम आयोडाईडमधला Na हे एकत्र येऊन बाय प्रोडक्टमध्ये काय तयार होईल, सोडियम क्लोराईड. डाऊनवर्ड ॲरो आहे, याचा अर्थ त्याचं प्रेसिपिटेशन होणार, सॉलिड फॉर्ममध्ये तो तिथनं वेगळा होईल आणि मग ह्या Clच्या जागी कोण येणार आहे तुमचा, हा आयोडाईड येईन आणि अल्किल क्लोराईडचं कन्वर्जन अल्किल आयोडाईडमध्ये झालेलं तुम्ही बघू शकता इथं. क्लिअर वन. सेम त्याच पद्धतीनं समजा अल्किल ब्रोमाइड घेतले मी आणि ब्रोमाइडशी रिलेटेड जर त्याला सोडियम आयोडाईड बरोबर रिॲक्ट केलं, मेकॅनिझम सेम. इथला Na हा Br एकत्र येणार, NaBrचा प्रेसिपिटेट मिळेल, ब्रोमाइडच्या जागी आयोडाईड एक्सचेंज होईल. तीच कंडिशन ॲसिटोन आणि मिथॅनॉलच्या प्रेझेन्समधली ही रिॲक्शन तुमची येणार. अनादर त्याचं एक्झाम्पल, ह्या जनरल 2 रिॲक्शन घेतलेले आहेत, त्याचे एक्झाम्पल्स बघा. तुम्हाला इथे इथिल क्लोराईड दिले आणि आयसोप्रोपिल ब्रोमाइड दिले. आता इथिल क्लोराईडमध्ये तेच Cl आणि इथला Na, बाय प्रोडक्टमध्ये काय जाईल, NaCl आणि Clच्या जागी हा I इथं तुमचा एक्सचेंज होणार आणि इथिल क्लोराईडचं कन्वर्जन इथिल आयोडाईड ह्या कंपाऊंडमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळेल. सिम्पल. त्याचंच पुढं एक एक्झाम्पल अजून एक दिलं आहे, आयसोप्रोपिल ब्रोमाइड. सेम Br आणि Na कंबाईन होईल, NaBr प्रोडक्ट बाय प्रोडक्टमध्ये जाईल आणि ह्या Brच्या जागी हा इथला आयोडाईड सबस्टिट्यूट होऊन आयसोप्रोपिल ब्रोमाइडचं कन्वर्जन आयसोप्रोपिल आयोडाईडमध्ये होऊन गेलेलं आपल्याला बघायला मिळेल. तर अशा ह्या फिनकिल्स्टन रिॲक्शन आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला येतो. हॅलोजनचा एक्सचेंज होतो इथं. एक्सचेंज म्हणजे समजलं ना तुम्हाला, एक हॅलोजन जातो आणि त्याच्या जागी दुसरा हॅलोजन येतो. त्याच कॅटेगरीमधली
पुढची रिॲक्शन आहे स्वार्ट्स रिॲक्शन. आता स्वार्ट्स रिॲक्शनचं एक टिपिकल एक्झाम्पल किंवा ही रिॲक्शन विशिष्ट अशी हॅलाइडच प्रिपेअर करायला वापरले जाते. आत्ताच्या इथनं मागच्या झालेल्या सगळ्या मेथडमध्ये तुम्ही बघा केअरफुली बघितलं असेल तर आपण R-Cl प्रिपेअर केलं, म्हणजे अल्किल क्लोराईड प्रिपेअर केलं, आपण अल्किल ब्रोमाइड प्रिपेअर केलं, अल्किल आयोडाईड प्रिपेअर केलं, पण आपण कुठल्याही रिॲक्शनमध्ये अल्किल फ्लोराईड प्रिपेअर केलेले नाही आहेत. म्हणजे समजा CH3F म्हणजे मिथिल फ्लोराईड असा कंपाऊंड इथनं मागच्या कुठल्याही रिॲक्शनमध्ये आपण प्रिपेअर केलं आहे का? तुम्ही केअरफुली जर बघितलं असेल तर नाही, हे आन्सर असेल तुमचं. मग जर मला प्रिपेअर करायचे असतील ना अल्किल फ्लोराईड, तर त्याच्यासाठी हा वे आहे बाय यूजिंग स्वार्ट्स रिॲक्शन. तर स्वार्ट्स रिॲक्शन का यूज करायच्या इथं? तर बघा, ही पण हॅलोजन एक्सचेंजचीच रिॲक्शन आहे. ह्या रिॲक्शनमध्ये काय केलं जातं, अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइड ह्यांना हीट केलं जातं. कशाबरोबर बघा, मेटल फ्लोराईड बरोबर. मेटल फ्लोराईड कुठले घेतले जातात, एकतर सिल्वर फ्लोराईड किंवा AsF3, SbF3 अशा फॉर्मशी रिलेटेड मेटल फ्लोराईड घेतले जातात. आता ह्या रिॲक्शनमधनं फायनल प्रोडक्ट जे आहेत ना, फायनल प्रोडक्ट आता इथं जो मिळतो आहे, फॉर एक्झाम्पल दिस रिॲक्शन R-Cl ना जर सिल्वर फ्लोराईड बरोबर पण हीट केलं तर मेकॅनिझमनुसार काय होणार, हा जो तुमचा Cl आहे, हा जो Cl आहे हा Ag बरोबर कंबाईन होऊन बाय प्रोडक्टमध्ये AgCl हा प्रेसिपिटेट मिळेल. आणि हा जो प्रेसिपिटेट मिळाला आहे हा सॉल्ट आहे. हा काय आहे, सॉल्ट कॅटेगरीमधला हा बाय प्रोडक्ट आहे. आणि हा सॉल्ट जे आहे ते जनरली नॉन पॉयझनस टाईपचे कंपाऊंड राहतात. आणि हा इथला Cl एक्सचेंज होणार मग Fनं, म्हणजे डायरेक्टली आपण अल्किल क्लोराईडचं कन्वर्जन अल्किल फ्लोराईडमध्ये केलं. इथनं मागच्या रिॲक्शनमध्ये जर आपण कन्सिडर केलं, म्हणजे समजा डायरेक्टली आपण R-OH घेतलं आणि त्या रिॲक्शनशी रिलेटेड जर समजा त्याला HF बरोबर रिॲक्ट केलं, ओके, HF बरोबर रिॲक्ट केलं किंवा दुसऱ्या कंडिशन जर कन्सिडर केल्या, तर ह्या ज्या पर्टिक्युलर त्या रिॲक्शन आहेत ना, ह्याच्यामधनं जे बाय प्रोडक्ट मिळतात त्यांचं नेचर जे आहे ते सॉल्ट कॅटेगरीमध्ये जात नाही, तर हार्मफुल अशा टाईपचे बाय प्रोडक्ट तिथनं सिंथेसाइज होऊ शकतात. त्यामुळं मग फ्लोरिनेशनच्या ज्या रिॲक्शन आहेत त्या इझिली नॉर्मल कंडिशनला पॉसिबल नसतात, कारण त्यातनं तयार होणारे बाय प्रोडक्ट हे थोडेसे पॉयझनस कॅटेगरीमधले तयार होतात. त्यामुळे हे अवॉइड करायला स्वार्ट्स रिॲक्शन हा बेस्ट वे आहे. जनरल रिॲक्शन सगळ्यांना कळाली, त्या रिॲक्शनला करस्पॉन्डिंग एक एक्झाम्पल बघूया आपण. इथे घेतले इथिल क्लोराईड आणि इथिल क्लोराईडला सिल्वर फ्लोराईड बरोबर रिॲक्ट केलं. सिल्वर फ्लोराईड बरोबर रिॲक्ट केल्यानंतर इथं असणारा जो Ag आहे आणि हा जो Cl आहे ह्यांचं कॉम्बिनेशन होऊन बाय प्रोडक्टमध्ये सिल्वर क्लोराईड हा प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये सॉल्टच्या फॉर्ममध्ये इलिमिनेट होईल. Clच्या जागेला फ्लोराईड आलेला बघायला मिळेल आणि इथिल क्लोराईडचं कन्वर्जन इथिल फ्लोराईडमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळेल. ओके, स्वार्ट्स रिॲक्शन घ्या किंवा फिनकिल्स्टर रिॲक्शन घ्या, दोन्ही रिॲक्शनपैकी एखादी रिॲक्शन तर डेफिनेटली तुम्हाला विचारली जाते. इन दी MCQs ऑर शॉर्ट आन्सरचे जे 1 मार्कचे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये हे येऊ शकतं तुम्हाला. तर इथंपर्यंतच्या ज्या मेथड आहेत ह्या सगळ्या प्रिपरेशनच्या मेथड आहेत तुमच्या अल्किल हॅलाइडच्या. ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं, बाय युझिंग अल्कोहोल्स, बाय युझिंग अल्कोहोलशी रिलेटेड परत सब कॅटेगरी आली. नंतर आपण थायोनिल क्लोराईड वापरलं, नंतर आपण फॉस्फरसचे हॅलाइड्स वापरले. ओके, आणि मग आत्ता बघितलं आपण सिमेट्रिकल अल्किन, अनसिमेट्रिकल अल्किन कसे वापरून कसं प्रिपेअर करायचं अल्किल हॅलाइड. आणि लास्ट वन बाय युझिंग स्वार्ट्स रिॲक्शन अँड फिनकिल्स्टर रिॲक्शन. ओके, तर ह्या एवढ्या सगळ्या प्रिपरेशनच्या मेथड तुम्हाला येतील करस्पॉन्डिंग अल्किल हॅलाइडशी रिलेटेड. नेक्स्ट लेक्चरला मग आपण ह्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघूया. ओके, थँक्यू.